जय हिंद मित्रांनो. महात्मा गांधीजींनी पाहिलेलं स्वप्न स्थानिक स्वराज्य संस्था ही पोलीस भरतीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा विषय आहे. आपल्या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या प्रश्नांचा समावेश केला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पुढील प्रश्नावरून आपल्या लक्षात येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच पोलीस भरती करणाऱ्या, नोकरीसाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? तर स्थानिक पातळीवर लोकांच्या समस्या स्थानिक लोकांनी सोडवाव्यात या उद्देशाने स्थापन झालेल्या संस्थांना स्थानिक स्वराज्य संस्था असे म्हणतात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पंचायत राज. ग्रामीण भागात 3 स्तरावर पंचायत राज व्यवस्था आहे. गाव पातळीवरती ग्रामपंचायत, तालुका पातळीवरती पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद. या व्यवस्थेला त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था म्हणतात. तालुका पातळीवरील प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहते? पुढे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि यातलं आपलं उत्तर आहे तहसीलदार. तहसीलदार हा महसूल खात्याचा वर्ग 1चा अधिकारी आहे. याची निवड लोकसेवा आयोगाकडून व नेमणूक राज्य शासनाकडून केली जाते. तालुक्यात शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तहसीलदार हाच तालुका दंडाधिकारी म्हणून काम पाहतो. तहसीलदार पिकाची आणेवारी ठरवितो. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? तुम्ही बघू शकता पोलीस भरतीला अशा प्रकारे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आपलं उत्तर आहे राजस्थान आणि आंध्र प्रदेश. 1 मे 1959 राजस्थानमध्ये तर 1 नोव्हेंबर 1959 आंध्र प्रदेशमध्ये पंचायत राजचा स्वीकार करण्यात आला. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सरचिटणीस म्हणून काम करतो. आपल्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन काय सांगायची गरज नाही आहे, तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण म्हणजे गट विकास अधिकारी यांचे असते. ग्रामसेवकाचे कार्य बघायला गेलं तर जन्म मृत्यूची नोंद ठेवणे, पाणीपट्टी, घरपट्टी इत्यादी करांची वसुली, ग्रामनिधीची जबाबदारी अशी महत्त्वपूर्ण कामं गाव पातळीवरती ग्रामसेवक यांच्याकडून केली जातात. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तर तुमच्यासमोर 4 ऑप्शन आहेत आणि आपलं उत्तर आहे जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी. स्पष्टीकरणात बघायला गेलं मुंबई नागरी कायदा 1857 नुसार राज्यात पोलीस पाटील हे पद निर्माण करण्यात आले. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. हा प्रश्न बघा कसा फसव्या पद्धतीने विचारला गेला आहे. जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षात किती वेळा होऊ शकतात? आणि खाली 4 वाक्य दिलेले आहेत आणि त्या 4 वाक्यांना अनुसरून 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पहिलं वाक्य व तिसरं वाक्य. तर जिल्हा परिषदेच्या बैठका या हवे तितक्या वेळा होऊ शकतात, पण 2 बैठकांतील अंतर हे 3 महिन्यापेक्षा अधिक नसावे. स्पष्टीकरणात बघायला गेलं तर वर्षात 4 बैठका झाल्या पाहिजेत, मात्र 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यापेक्षा जास्त नसावे. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. पुढचा प्रश्न बघितला तर ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटलास कोण मदत करतो? तर 4 ऑप्शन आहेत आणि त्यापैकी तुमचं उत्तर आहे कोतवाल. कोतवाल हे घटनात्मक पद आहे. तर स्पष्टीकरणात बघू शकता कोतवाल हा पूर्ण वेळ काम करणारा 4th श्रेणीतील ग्रामनोकर आहे. कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतात. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय किती वर्ष असणे आवश्यक आहे? तर आपलं उत्तर आहे 18 वर्ष. सध्या भारत देशातील सर्व निवडणुकांमध्ये मतदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो? तर 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि आपलं उत्तर आहे जिल्हाधिकारी. तालुका स्तरावर रोजगार हमी योजनेचे प्रमुख तहसीलदार असतात आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी. हा प्रश्न बघा, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि आपलं उत्तर आहे सरपंच. तर बरेच जण या प्रश्नामध्ये फसले जातात. सरपंच की ग्रामसेवक यामध्ये कन्फ्यूज होऊन चुकीची उत्तरं देतात. तर आपलं उत्तर आहे सरपंच.
तर स्पष्टीकरणात बघायला गेलं तर ग्रामसभेमध्ये गावातील सर्व स्त्री पुरुष मतदार उपस्थित असतात. वर्षातून 4 ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर या 4 दिवशी ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. पुढचा प्रश्न बघा, जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम कोण करतात? तर याचं उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे. स्पष्टीकरणात बघायला गेलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करून ते स्थायी समितीत सादर करतात. जिल्हा परिषदेच्या अंतिम अर्थसंकल्पास मान्यता स्थायी समिती देते. वित्त समिती जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाची छाननी करते. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे सादर करतात? तर आपलं उत्तर आहे सरपंच. स्पष्टीकरण बघा, ग्रामपंचायतीत सदस्य व उपसरपंच आपला राजीनामा सरपंचांकडे सादर करतात. सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो पंचायत समितीच्या सभापतीकडे द्यावा लागतो. हा प्रश्न बघा, जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ किती असतो? तर 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि आपलं उत्तर आहे 2.5 वर्ष. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ 2.5 वर्षाचा असतो. जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीचा कार्यकाळ 2.5 वर्ष असतो. ज्याने लागोपाठ 2 वेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पद भूषवले आहे, असा जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा लागोपाठ तिसऱ्यांदा अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवड घेण्यास पात्र नसतो. सरपंच होण्यासाठी किमान वय वर्ष किती पाहिजे? तर आपलं उत्तर आहे 21 वर्ष. ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिका, महानगरपालिका नगरसेवक तसेच जिल्हा परिषद सदस्य या पदांसाठी किमान 21 वर्ष पूर्ण ही वयाची अट आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत आणि आपलं उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्ष. स्पष्टीकरणात बघा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच दैनिक प्रशासकीय कार्याचा आढावा घेणे, विषय समित्यांवर नियंत्रण ठेवणे व त्यांच्या कार्यात सुसूत्रता आणणे, जिल्हा परिषदेच्या अंतिम अर्थसंकल्पास मान्यता देणे ही स्थायी समितीची कार्ये आहेत. हा प्रश्न समजून घ्या. वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषद या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिलेले आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने 8 सप्टेंबर 1961 रोजी वसंतराव नाईक समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961 संमत केला. हा कायदा 1 मे 1962 रोजी राज्यभर लागू करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर 4 ऑप्शनपैकी आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. स्पष्टीकरण तुम्ही बघू शकता, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. जिल्हा परिषद ही जिल्ह्याच्या ठिकाणची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. हा प्रश्न बघा, पोलीस भरतीमध्ये बऱ्याचदा विचारला गेला आहे. महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दफ्तर कोण सांभाळतो? 4 ऑप्शन आहेत, यापैकी आपलं उत्तर आहे तलाठी. तलाठी हा मुलकी प्रशासनातील ग्रामस्तरावरील महसूल खात्याचा वर्ग 3चा कर्मचारी असतो. तलाठ्याची नेमणूक करण्याचा अधिकार संबंधित जिल्हा अधिकाऱ्यास असतो. महाराष्ट्र पंचायत राज मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत? तर 50% जागा महिलांसाठी राखीव ठेवलेल्या असतात. स्पष्टीकरण बघा, 1993च्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेषाधिकार बहाल करताना महिला व अनुसूचित जाती व जमातींना या संस्थांवर आरक्षण देण्यात आले. हा प्रश्न बघा, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 1, 6 वर्षाचा कार्यकाळ असतो. विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष
तर विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणता येईल? तर 4 ऑप्शन आपल्यासमोर आहेत आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड रिपन. तर तुम्ही बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन, स्थापना 1882. तर लॉर्ड मेयो हे आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक आहेत. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्ष आहे? तर आपलं उत्तर आहे 18 वर्ष. स्पष्टीकरण बघा, 73व्या घटनादुरुस्तीनंतर ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला. तसेच प्रत्येक आर्थिक वर्षात राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत 4 सभा घेणे बंधनकारक आहे.